त्यांना 5 मेडल मिळाले आहेत, 2 वॉर साठी आणि बाकी 3 त्यांच्या सर्व्हिस साठी। 1961 मध्ये नॅशनल इमर्जन्सी होती। 18 जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला बॉयज सर्व्हिस करावी लागेल। 62 मध्ये जो एक्सपिरियन्स आला आमच्या आर्मीला, लोकांकडे त्यावेळी ब्लँकेट नव्हती, काय नव्हती, आणि त्यामुळे 62 चायना ऑपरेशनमध्ये आपल्या इंडियाच्या सोल्जरचं भयंकर मोठं नुकसान झालं। पाकिस्तान शेवटी आमच्या समोर नमला आणि आम्ही त्यावेळी विजय संपादन केला। आम्ही एका ठिकाणी कुठेच राहिलो नाही। रात्रीच्या वेळी मूव करायचं, त्याच्यानंतर कुठेतरी ते झोपायचं, जंगलात जाऊन झोपायचं। तिथे सकाळी उठल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही झोपलो होते तिथे डेड बॉडी बर्न झालेली आहे, पुरलेली गेली आहे, त्याच्यात झोपायचं। काश्मीर आमचा आहे, ते आम्ही तर केव्हाच सोडलं नव्हतं आणि आता पण सोडणार नाही, पुढे पण सोडणार नाही। हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल द डिटॉक्स शो। आणि तुमचं खूप 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 स्वागत आहे पहिली गोष्ट तर, आणि थँक्यू आम्हाला जे पण प्रिव्हियस व्हिडिओजना तुम्ही जितका पण सपोर्ट दिलेला आहे, थँक्यू अबाउट दॅट। आज आपल्याबरोबर आहे एक इनक्रेडिबल पर्सन। सो ही इज एक्स मिलिटरी ऑफिसर। ते 2 वॉर फाईट केलेले आहेत इंडियासाठी, आणि आपल्याला ते आज त्यांची स्टोरी आणि त्यांचं जे पण लाईफ एक्सपिरियन्स आहे ते आपल्याबरोबर शेअर करणार आहेत। सो लेट्स वेलकम पाटकर सर। सो फर्स्ट आपण विचारूया पाटकर सरांना की त्यांना कसं वाटतंय आज जॉईन करेन। सो सर। अच्छा, काय द्यायचं? हां, मला चांगलं वाटतंय, व्यवस्थित आहे। आणि तुम्ही आता काही जे प्रश्न विचाराल ते मी त्याचं बरोबर ॲक्युरेट उत्तर देईन जे माझ्याकडे अवेलेबल आहेत। सो आपल्याबरोबर आहे मम्मी पण, म्हणजे विजया देवेकर। सो लेट्स ऑल्सो वेलकम हर। आणि मम्मा, तुला सरांचं वेलकम करायचंय का? नमस्कार, वेलकम टू अवर चॅनल। तुम्ही आल्याबद्दल आपलं शतशः मी आभारी आहे आणि सुस्वागतम आहे तुमच्यासाठी, आणि सुप्रभात आहे। वाखाण्यासारखे आहे का तुम्ही मिलिटरी मॅन्स होता आणि तुमची सर्व्हिस अप्रतिम झाली, तर तुम्ही मिलिटरीमध्ये पदार्पण करण्यासाठी कसे गेलात आणि का प्रवृत्त झालात हे आपल्या सगळ्या जनतेला, ऑडियन्सला सांगा, कारण मी ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे। 1961 मध्ये नॅशनल इमर्जन्सी होती। 1961 मध्ये चायना इंडिया वॉर चालू होतं। त्यावेळी इमर्जन्सी डिक्लेअर झाली होती, आणि त्यावेळी सगळे आपले पॉलिटिकल लीडर्स आणि त्याच्यानंतर फिल्म स्टार सगळे सांगत होते की तरुण मुलांनी जॉईन व्हा, आर्मीमध्ये जॉईन व्हा। त्यावेळी आमची स्ट्रेंथ आर्मीमध्ये भरपूर कमी होती, आणि ते मला इन्स्पायरेशन मिळालं की ठीक आहे, आता गव्हर्नमेंट सगळे आम्हाला सांगतात की जॉईन व्हा, आणि आमची आर्मी जरा स्ट्रेंथ आणि पॉवरफुल करा। ते इन्स्पायरेशन घेऊन मी आर्मीमध्ये गेलो। व्हेरी नाईस। तर मग तुम्ही किती वर्ष मिलिटरी सर्व्हिस केली आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला? मी मिलिटरीमध्ये जॉईन झालो फ्रॉम 16 नोव्हेंबर 1962, आणि त्याच्यानंतर आणि मी तिकडे सर्व्हिस केली अप टू 1 ऑक्टोबर 1978, आणि 1 ऑक्टोबर 1978ला मी तिथून रिटायर झालो फ्रॉम द आर्मी सर्व्हिस, व्हॉलंटरी रिटायरमेंट। ओके। तर तुम्ही आम्हाला, म्हणजे माझ्याशी बोलताना तुम्ही सांगितलेलं की तुम्ही जेव्हा जॉईन केलेलं दॅट टाइम यू वर जस्ट 17.5 years old। सो आम्हाला ती स्टोरी सांगाल का? म्हणजे तुम्ही जॉईन जेव्हा करत होता तिकडे जॉईन व्हायला गेलो त्यावेळी 17.5 years old होतो, आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणजे इव्हन डिफेन्ससाठी 18 years जरुरी होती। मला 18 पूर्ण झाले नव्हते। त्यावेळी मला त्याने सांगितलं तुम्हाला 18 जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला बॉयज सर्व्हिस करावी लागेल। बॉयज सर्व्हिस म्हणजे काय, तिथे आम्हाला पेन्शनरी बेनिफिट मिळत नाही, फक्त जेवढी 6 महिन्यापर्यंत ज्या सॅलरी आहे ती सॅलरीच फक्त आम्हाला मिळणार,
बाकी मिळत नाही. म्हटलं चालेल की मला ते आवडच होती जॉईंट व्हायचा, म्हणजे आर्मी जॉईंट व्हायची, मग ते कुठले असून दे, आर्मी असून दे, नेव्ही असून दे, एअरफोर्स असून दे. मग त्याने मला सिलेक्ट केलं आर्मीसाठी आणि माझं SSCचे मार्क बघितले आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही जॉईन व्हा. आणि मग माझं मेडिकल झालं, मेडिकलमध्ये फिट झालो. परंतु तरी पण माझा थोडा वेट कमी होतं, म्हणून ते म्हणाले तुझं वेट कमी आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही आता जरा वेट वाढवावं लागेल. आता इमिडिएट तर वेट वाढू शकत नाही. त्यानेच मला सजेस्ट केलं की तो जाऊन 5-6 केळी खाऊन ये आणि त्याच्यानंतर पुन्हा वेट करूया. मग ते 5-6 केळी खाल्ली, वेट केला, वेट ओके झाले आणि त्याने मला सांगितलं की तू आर्मीमध्ये आता सिलेक्ट झाला आणि आजपासूनच तुम्हाला हैदराबादला जावं लागेल, रात्रीची ट्रेन आहे आणि तुम्हाला तिथे जाऊन सगळं सांगतील कसं काय करायचं. तर मग त्याच रात्री आम्ही 11 वाजता CST स्टेशनला आलो. 15-20 मुलं होती वेगवेगळ्या कॅटेगरीचे, कोण सोल्जर, कोण ड्रायव्हर होता, कोण सोल्जर होता, कोण क्लार्क होता. ते एकत्र आम्ही तिकडे गेलो, हैदराबादला गेला आणि हैदराबादला आमचं ट्रेनिंग होतं. आणि त्या दुसऱ्या दिवशी आम्ही हैदराबादला पोचलो. तिथे मिलिटरी माणसं आम्हाला पिकअप करायला आले होते. त्याने आपल्या गाडीत ते आम्हाला व्हेकलमध्ये घेतलं आणि आम्हाला सेंटरमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी पहिल्यांदाच मी बघितलं आर्मी सेंटर काय असतं आणि आर्मीचं ते सिच्युएशन काय असतं. पहिल्यांदाच ते मला एक्सपिरियन्स झालं की आर्मीचे सगळीकडे आर्मीचेच लोक दिसत होते, कोण असं सिव्हिल कपड्यामध्ये कोणच दिसत नव्हते. आणि तिथून मग आमचं आर्मीचा लाईफ आमचं स्टार्ट झालं. तुम्ही जे जॉईन केलं ते भूषणास्पद आहे. पहिली गोष्ट देशरक्षणासाठी तुम्ही गेलात आणि एवढ्या मोठ्या मिलिटरीमध्ये गेलात आणि ते पण इतक्या लहान वयात, म्हणजे कितीतरी वाखाणण्यासारखे. लहान वयात बाल्यावस्थेत आपण आपल्या घरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत नाही, आई वडिलांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत, पण एवढ्या लहान वयात तुम्ही देशाच्या रक्षणासाठी गेलात म्हणजे केवढी मोठं बोलण्यासारखं मोठं मन आणि ती सर्व्हिस करणं म्हणजे अत्यंत मी बघितले की काश्मीरला मी 2-3 वेळा गेले, तेव्हा तिथले जे मिलिटरी सैनिक होते त्यांना मी बघितले की रानावनात ते उभे राहिलेले. आणि तुम्ही जी सर्व्हिस एवढ्या लहान वयात केलात आपल्या घरापासून दूर आणि देशाच्या रक्षणासाठी. आज आम्ही इथे घरात बसतो आनंदाने, आम्हाला काही वाटत नसतं, पण जे सैनिक तिथे जगाचं रक्षण करतात, ते संपूर्ण आपल्या इंडियाचं रक्षण करतात, ते महान आहेत. आणि खरंच तुम्ही जे गेलात तिथे, तर तुमचे अनुभव जरा शेअर करा, लोकांना कळू दे की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आला, म्हणजे किती तुम्हाला प्रॉब्लेम्स ना पुढे जाऊन पुढपर्यंत ही शिखर गाठावं लागलं. ॲक्च्युली ज्यावेळी आम्ही जॉईन झालो तिथे आम्हाला ज्या दिवशी ट्रेनिंग, दुसऱ्या दिवशी मला ते तिकडे त्यावेळी मला रँक माहीत नव्हतं, कोण मेजर आहे, कोण कर्नल आहे, कोण हवालदार आहे, कोण नायब सुभेदार आहे. पण एक इन्स्ट्रक्टर तर मला तुला आईवडिलांनी सोडलं कसं? ते म्हटलं नाही, मला आवड होती, मला आर्मीसाठी मला जॉईन व्हायचंच होतं, देशासाठी जॉईन व्हायचं, त्यावेळी मी जॉईन झालो. तर तुला ट्रेनिंग जमेल का? 8 महिन्याचं एकदम भयंकर कडक ट्रेनिंग असतं आणि त्याच्यासाठी तो क्लार्क असून दे, कोणी असून दे, ते ट्रेनिंग त्याला कंपल्सरी करावं लागतं. म्हणजे ते 8 महिने आम्हाला अजिबात आउट ऑफ, म्हणजे 24 तासापैकी आम्हाला 16 तास ते काम करावंच लागतं. 5-6 तास फक्त आम्हाला रेस्ट मिळते. तरी पण ते एकदम आवडीचं असतं. ट्रेनिंगमध्ये सगळं ते रायफल एवढी मोठी उचलायची 17व्या वर्षी आणि ते त्या रायफलचंच वजन आणि माझं वजन जवळजवळ सारखं असायचं. ते घेऊन मी ते 8 महिन्याचं ट्रेनिंग केलं. त्याच्यासाठी मला काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण बाकी सगळं आमचं तिथे प्रत्येक ट्रेनिंगच्या वेळी सगळे त्यांचे इन्स्ट्रक्टर असतात, त्या काळजी घेतात. बाबा ते धावते वेळी किंवा काय इंजुरी झाली, काय झाली, तर डॉक्टर असतात. सगळं ट्रेनिंग त्यांचं परफेक्ट असतं. त्याच्यामुळे मी 8 महिन्याचं ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि मला त्याच्यात काही त्रास झाला नाही. आणि 8 महिन्याच्या ट्रेनिंगच्या नंतर मग आम्हाला ऑफिसमध्ये आणखी 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं. त्या ऑफिसमध्ये आम्हाला मग त्यावेळी टायपरायटर होते, आता त्यावेळी टायपरायटर शिकवणं, ऑफिसचं रायटिंग शिकवणं, इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कसं करणं, इंग्लिशमध्ये कोणाचा मोठा साहेबांचा फोन आला तो कसं घ्यायचं, कसं बोलायचं, हे सगळं त्या 8 महिन्यात आम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही परफेक्ट झालो. 8 महिने बेसिक ट्रेनिंग, 8 महिने ॲडव्हान्स ट्रेनिंग करून
आम्ही ॲज ए सोल्जर म्हणून जॉईन झालो आणि मग आम्ही शपथ घेतली सगळ्यांनी. असं ते शपथ घ्यावी लागते आणि तिथपासून आमचं खरं आर्मी लाईफ चालू झालं. म्हणजे अशी शपथ घ्यायची की पाऊस असून दे, ऊन असून दे, काही असून दे, संडे असून दे, ऑर्डर आली की आपल्याला जावं लागणार. त्यावेळी म्हणायचं नाही की आता मला घरून प्रॉब्लेम झाला आहे, घरून पत्र आलं आहे, ते सगळं विसरावं लागतं तिथे. आणि ते आम्ही विसरलो आणि ट्रेनिंग कंप्लीट करून आणि आम्ही रेग्युलर फील्डमध्ये जॉईन झालो. आणि माझं पहिलं युनिट होतं 167 फील्ड रेजिमेंट आर्टलरीचा. म्हणजे मोठ्या मोठ्या तोफखाना वगैरे इकडे असतात, त्या तोफखान्यामध्ये मी जॉईन झालो आणि तिथे माझी सर्विस, तिथे माझं करिअर चालू झालं ॲज ए सोल्जर. आय थिंक इट्स एक्स्ट्रीमली कमेंडेबल. आणि आपण जे ॲक्च्युली जे फॅसिनेटिंग स्टोरी आहे तुमची, म्हणजे जे तुम्ही 2 वॉरमध्ये फाईट केलेलं आहे, राईट. तुम्ही 1965 इंडो पाक वॉर आणि 1971 इंडो पाक वॉरमध्ये ॲक्टिव्हली तुम्ही पार्ट घेतलेला अँड यू आर ऑन फील्ड. तर आम्हाला प्लीज तुमचा दोन्ही, म्हणजे पहिलं तर 1965 मधल्या एक स्टोरी सांगा, म्हणजे तुमच्या वॉरमधली, आणि त्यानंतर आम्हाला 1971चं पण सांगा. कारण म्हणजे आय एम शुअर की तुमचा इतका मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे की म्हणजे जे स्टोरीज आहे ते खूप असे कमी पण, आपल्याला टाइम पण कमी पडेल. पण तुम्ही म्हणजे एक मेमरेबल स्टोरी जी तुमच्या नेहमी लक्षात राहिलेली आहे, तर आम्हाला प्लीज ती सांगा. 1965 मध्ये आम्ही राजस्थानमध्ये होतो आणि आसाममध्ये 2 ठिकाणी होतो. आणि जोपर्यंत ते वार संपत नाही तो आम्ही ॲक्च्युअल वार झोनमध्येच होतो, पीस एरियामध्ये. 1965मध्ये राजस्थानमध्ये ॲक्च्युली आम्हाला भरपूर त्यावेळी प्रॉब्लेम झाले, कारण सगळीकडे जैसलमेर ते एकदम पाकिस्तानच्या बॉर्डरवर आहे आणि तिथून सगळं म्हणजे रेती, दुसरं काय दिसणार नाही. किती म्हणजे किलोमीटर फक्त रेती. त्या रेतीमध्येच तिथेच आपल्याला ते टेंट मारायचं, तिथे टेंटमध्ये झोपायचं, तिथेच जेवण असायचं, तिथे त्याच्यात असं काय फॅसिलिटी आम्हाला असे काय नाही. पण ते त्यावेळी आम्हाला काय जाणवत नव्हतं की आम्हाला हे जेवण बाबा असं आम्हाला रेतीतच जेवावं लागतं. हे आहे म्हणजे आम्हाला आवडायचं ते, असं लाईफ फार आवडलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आसाममध्ये गेलो. आसाममध्ये पण वातावरण तसं एकदम पावसाचे दिवस होते आणि त्याच्यात ते वारंवार ते फ्लड यायचं. त्याच्यानंतर ते आसामचे लोकांचा त्यांची भाषा वगैरे, ते लोकल लोक ते आम्हाला समजत नव्हते. पण आम्ही सगळ्यांशी जुळून घेतलं आणि सगळे आम्हाला ते आर्मी लोकांना, ते राजस्थानची लोक, आसामची लोक, आर्मी लोकांना ते भयंकर आम्हाला त्यांनी रिस्पेक्ट दिला. त्यामुळे आमचं ते 65ची वार पण आम्ही व्यवस्थित हे केलं आणि आम्ही जिंकलो सुद्धा. आणि 1971च्या वेळी आमचे आर्मी स्ट्रेंथ आहे ना, पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने पुढे गेली होती. 1965मध्ये एवढी नव्हती, कारण जस्ट मग आम्ही आर्मीमध्ये जॉईन व्हायचो. त्याच्यामुळे मशिनरी म्हणा, सगळे गन्स वगैरे त्यावेळी एवढे हे नव्हते. पण नंतर 71मध्ये आम्ही एकदम कम्प्लीट ओके झालं होतं. म्हणजे आम्ही कुठल्याही कंट्रीला हे करू शकतो, त्यांना फाईट करू शकतो. मग त्यावेळी ते आमच्या आर्मीमध्ये लोक पण भरपूर झाली सगळे. त्यावेळी 62मध्ये जो एक्सपिरियन्स आला आमच्या आर्मीला, लोकांकडे त्यावेळी ब्लँकेट नव्हती, काय नव्हती. आणि त्यामुळे 62 चायना ऑपरेशनमध्ये आपल्या इंडियाच्या सोल्जरचं भयंकर मोठं नुकसान झालं. पण 1965-1971मध्ये ती उणीव आम्ही भरून काढली. आणि 1971 3 डिसेंबर 1971ला वार चालू झाला. 17 डिसेंबर 1971ला वार संपलं. ह्या एवढ्या दिवसात, 14 दिवसात आम्ही म्हणजे भरपूर एफर्ट्स केले आणि पाकिस्तान शेवटी आमच्या समोर नमला आणि आम्ही त्यावेळी विजय संपादन केला. त्यावेळी इंदिरा गांधी होती. त्यावेळीच इंदिरा गांधीला भारतरत्न म्हणून अवॉर्ड मिळालं ह्या एका ह्याच्या गोष्टीमुळे. ते हे
65ची लढाई, 71ची लढाई आमच्यासाठी ना एकदम ती संस्मरणीय आहे. म्हणजे आम्ही ते केव्हाच विसरणार नाही. तुम्ही मला तुमचा ऑन फील्ड एक्सपिरियन्स सांगत होतात जेव्हा वॉर डिक्लेअर झाली तेव्हा तुम्ही सॅलरीज देत होतात लोकांचे, सॅलरी चालू होते. बरोबर. तुम्ही त्याबद्दल आम्हाला सांगाल का, की म्हणजे तुम्ही विदिन अ सेकंड तुमची म्हणजे असं सगळं फ्लिप आणि सगळं चेंज झालं की तुम्ही एक ऑफिसमधनं डायरेक्टली वॉर फील्डमध्ये होतात. तर तुम्ही आम्हाला त्या जर्नी थ्रू तुमच्या वॉक करू शकतात का? म्हणजे काय, ॲक्च्युली 3 डिसेंबर 71ला ॲक्च्युली 4 o'clock 4 वाजता मला अजून आठवतं, सॅलरी डिस्ट्रीब्युशन चालू होतं. लोक सॅलरी घ्यायला आली होती, सॅलरी चालू होती. आणि मी जे तिथे सिनियर होतो ब्रँचमध्ये, आमचे मेजर GS खारा होते. आणि ते सडनली ऑर्डर आली की लढाई चालू झाली, जिथे आहे तिथे सगळं बंद करा. आणि त्याच्यानंतर आम्ही ते होते ते सगळ्यांना सॅलरी जे अवेलेबल होते त्यांना दिले, बाकीची सॅलरी आमच्याकडे सेफ ठेवली. आणि त्याच्यानंतर ती लढाई चालू झाल्यानंतर जे आहे ना ते आम्हाला म्हणजे तिथपासून आम्हाला ते 3 डिसेंबर to 17 डिसेंबर आम्ही एका ठिकाणी कुठेच राहिलो नाही. रात्रीच्या वेळी मूव करायचं, त्याच्यानंतर कुठेतरी ते झोपायचं, जंगलात जाऊन झोपायचं. तिथे सकाळी उठल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही झोपलो होते तिथे डेड बॉडी बर्न झालेली आहेत, पुरलेली गेली आहेत, त्याच्यात झोपायचं. पण आम्हाला कसली भीती वाटली नाही. म्हणजे आम्ही पूर्ण रात्र इथे झोपलो, तिथे ऑलरेडी डेड बॉडी पुरल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हणजे भीती अशी वाटलीच नाही. आणि आता सिव्हिल लाईफमध्ये जरा काय झालं तरी भीती वाटते, बापरे असं झालं. पण तसं आणि कारण आमचे जे मेजर होते GS खारा ते म्हणाले तुम्ही फक्त कमरेचा बेल्ट आहे सोडायचा नाही, तो बेल्ट तसा तुम्ही झोपला असाल काय असेल तर बेल्ट लावून झोपायचा, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ते आम्ही ते फॉलो केलं आणि ते इन्स्ट्रक्शन फॉलो करून आम्ही शेवटी अशा ठिकाणी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर आम्ही पूर्ण जम्मू आणि काश्मीर फिरलो. त्याच्यानंतर बॉर्डर गेलं आणि जम्मूचा पूर्ण एरिया बॉर्डरलाच होतो आम्ही, असं मध्ये नव्हतं. पाकिस्तानच्या बॉर्डर आणि ज्यावेळी वार संपलं त्यावेळी ते आम्ही बघितलं ते त्यांचं सोल्जर आणि आम्ही बॉर्डरच्या बाजूला होत्या आणि एकमेकांना आम्ही हॅलो करत होतो, हॅलो हाऊ आर यू, हाऊ इज युअर फॅमिली, एकमेकांना हे करत होतो. ते पण आम्हाला रिस्पॉन्स देत होते, आम्ही पण रिस्पॉन्स. पण पहिल्यांदा जे 3 डिसेंबर to 17 डिसेंबर जे आम्ही एनिमी होतो ते 17 डिसेंबरला आम्ही फ्रेंड झालो पाकिस्तानच्या बॉर्डरच्या आमचे. मग ते आम्हाला तो मेजर GS खारा घेऊन गेला होता आणि त्यांनी सांगितलं हॅलो करा, हे बघा समोर सोल्जर आहेत त्यांचे. तर त्यांनी असं हॅलो केलं, आम्ही पण त्यांना हॅलो केलं. एकमेकांना विचारलं तुमची कशी आहे फॅमिली, कसं लाईफ, कोण इंज्युअर झालं नाही का, कोण सांगायचं नाही माझा भाऊ इंज्युअर झाला, माझ्या भावाचा डेथ झाली. तर मग त्यावेळी ते म्हणायचे सॉरी म्हणून असं म्हणायचं. आणि आमच्या पण कोणी सांगितलं नाही, माझा एक नातेवाईक गेला, मग ते पण म्हणे सॉरी हे वार आहे, आम्हाला ऑर्डर ते फॉलोच करावं लागतात. पण नंतर सगळं फ्रेंडली झालं सगळं. तुम्ही जेव्हा वॉरमध्ये होता तर तेव्हा तुमच्या खाण्याचं आणि पिण्याचं म्हणजे ते कसं असायचं? कारण युजली तर आपल्याला आंघोळ, खाणं पिणं हे दररोजचं लागतं आणि वॉर झोनमध्ये असताना यू हॅव टू बी ऍक्टिव्ह ऑल द टाइम. तर मग तुम्ही म्हणजे ते कसं झालं? ज्यावेळी ऍक्च्युअली ज्या पीसमध्ये असतो ना त्यावेळी खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम नसतो. सगळे जे आयटम असतात व्हेज नॉन व्हेज प्रॉपर असतात. पण एकदा लढाई चालू झाली ना मग ते खाण्यापिण्यासाठी आपल्याला सगळं सोडावं लागतं. कारण 3 डिसेंबरला लढाई झाल्यानंतर आम्हाला फक्त शंकरपाळ्या मिळायच्या, सकाळी एकदाच मिळायच्या आणि 1 बॉटल ते पाणी मिळायचं. त्याच्यातच ते आम्हाला अरेंज करायचं. ते शंकरपाळ्या तुम्ही एका दिवसात संपवा, नाही तर थोडे खाऊन 24 तासात संपवा. असं करून पाणी पण सांभाळून प्यावं लागत होतं आम्हाला. कारण पुन्हा पाणी मिळणार, उद्याच मिळणार, आता पाणी मिळणार नाही. ती 1 बॉटल आम्हाला सांभाळून पाणी प्यावं लागत होतं. आणि एकदाचा प्रसंग असा होता 3 डिसेंबरला भरपूर पाऊस पडला होता आणि पाकिस्तानने आमचे ते जे टँकर येतात ते ब्रिज तोडले होते. त्या टँकर येऊ शकत नव्हते आणि पाणी प्यायला नव्हतं. तर त्यावेळी भरपूर पाऊस पडत होता, पाणी नव्हतं. तर ते आमचे ते ज्याचे सिनियर ते आमच्या साहेबांना म्हणाले की सर पाणी नाही आहे, क्या करेंगे.
तो पानी नहीं, बारिश गिर रही है ना, खड्डा खोदो, वो पाणी अभी इकट्ठा हो जाएगा, उससे चावल बिवल बनाओ, जो कुछ नाही होने वाला आहे. बनवलं, पण त्यावेळी कोणाला काय फरक नाही पडला, ना कोणी आजारी पडलं नाही. अशा पाण्यात पण जेवण बनवून आम्ही तिथे खाल्लेलं आहे डिसेंबरच्या. हां, आणि असे आम्ही 14 दिवस एकदम लाईफ आमचं. मी सांगतो काय, 3 डिसेंबरला जे आम्ही युनिफॉर्म घातला होता तोच आम्ही 17 डिसेंबर मग अंगात तोच ठेवला होता, कारण आम्हाला तो काढायला पण वेळ नव्हता आणि आंघोळ बिंगोळ दाढी बिडी असं काहीच नव्हतं. त्यावेळी सगळे एक्सक्यूज असतात. नाही तर हिरवी आर्मीमध्ये दररोज दाढी बनवावी लागते. दाढी बनवलं नाही तर ते एक प्रकारची पनिशमेंट असते. पण त्या दिवशी आम्हाला ते सगळं माफ असतं. आणि युनिफॉर्म पण आम्ही नाही, आणि थंडी होती त्याच्यामुळे तसा काय प्रॉब्लेम झाला नाही. कडाका डिसेंबरमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी होती त्यावेळी, आणि आता पण तशीच असते. पण ते म्हणजे ते दिस डे म्हणजे ते दिवस आहे ना, आम्ही विसरू शकत नाही. एकदम ते दिवस आमच्या लाईफमधले ना फार चांगले गेले. 2 लढाई मी बघितली आणि मला वाटलंच होतं की आता मी आर्मीमध्ये जॉईन झाले, कमीत कमी एक तरी लढाई मला बघायला मिळाली पाहिजे. 65ची लढाई बघितली, 71ची लढाई बघितली, आणि दोन्ही लढाईमध्ये बाय द ग्रेस ऑफ आम्ही सेफ राहिलो. तसं आमच्या युनिटचा कोणी हे झालेलं नाही, कोणी डेथ झाले नाही, इंज्युअर्ड पण झालं नाही. सगळे लोक सेफ राहिले. दॅट्स ॲक्च्युली क्वाईट नाईस. म्हणजे सगळे सेफली थ्रू झाले वॉर थ्रू. पण म्हणजे मला विचारायचं की 1971 मध्ये ऍक्च्युली जो वॉर झालेला तो म्हणजे वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तानच्या सेपरेशनची ती मेन स्टोरी होती, राईट? पण त्याच्यामध्ये मग इंडिया आणि पाकिस्तानची वॉर कशी झाली? कारण आय थिंक जे कॉन्फ्लिक्ट जे चालू होते ते मेनली ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानमध्येच होते. बरोबर. हां, त्याचवेळी ते 1971 वॉर हे झालं, आणि त्यावेळीच बांगलादेशची मग निर्मिती झाली. बांगलादेश सेपरेट झालं, पाकिस्तान सेपरेट झालं. आणि त्याच्यामुळे ते तो विजय आहे ना आमच्यासाठी मोठा होता. बांगलादेश सेपरेट झालं. पण आता ते बांगलादेशमध्ये तुम्ही आता बघताय, आजची न्यूज बघताय, कालची न्यूज बघताय, बांगलादेशमध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू झालेले आहेत आता. पण त्यावेळी बांगलादेश निर्मिती व्हायला म्हणजे आमचीच आर्मी ॲक्च्युली त्याचा श्रेय आहे आमच्या आर्मीला. हा, पण म्हणजे आपली इंडियन आर्मी आय थिंक बांगलादेशमध्ये जाऊन पण हेल्प करत होती. पण मग म्हणजे जे काश्मीर बॉर्डरवरती जो वॉर झाला इंडिया आणि पाकिस्तानचं, त्याचं रिझन काय होतं? त्यांचं रिझन होतं, त्यांचं 71 आणि 65 वॉरना रिझन एकच होतं की त्यांना काश्मीर पाहिजे. ते म्हणत होते काश्मीर आमचं आहे. इंडिया म्हणत होते आम्ही काश्मीर सोडणार नाही, काश्मीर तो इश्यू फक्त ते काश्मीरचाच इश्यू होता. हां, काश्मीर त्यांना पाहिजे होतं, आणि ते काश्मीर आमचं आहे. ते आम्ही तर केव्हाच सोडलं नव्हतं, आणि आता पण सोडणार नाही, पुढे पण सोडणार नाही. काश्मीर शेवटी आपलं. त्याच्यामुळे आता पण ते टेररिस्ट वगैरे अटॅक करतात, हे करतात ते, आणि तिकडच्या लोकांना, ब्राह्मण लोकांना वगैरे हे करतात. त्याचं रिझन एकच आहे, त्यांना फक्त काश्मीर पाहिजे. आणि इंडिया गव्हर्नमेंट काश्मीर केव्हाच देणार नाही. आणि आमचा प्रत्येक इंडियन नागरिक तो काश्मीर द्यायला कोणीच त्यांना तो आपला काही करू शकतो, काही आपलं देशासाठी ब्लड देऊ शकतो, पण काश्मीर नाही देऊ शकणार. 1971 म्हणालात तर त्या जे युद्ध होतं त्यावेळेचा प्रसंग मलाही आठवते, कारण त्यावेळेला मी शाळेत होते. आणि त्यावेळेला आपल्या इंडियाची एवढी बिकट अवस्था होती की कुठल्याही वेळेला सायरन वाजायचे. शाळा पण शाळेचे टायमिंग चेंज केले होते आणि शाळा सकाळी असायची. पण अचानक सायरन्स वाजायला लागला की आम्हाला सांगते ताबडतोब बेंचच्या खाली लपा, किंवा ऑन दी रोड कुठे तुम्ही असाल तर कुठेही शेडच्या खाली जाऊन लपा. आणि रात्री तर पूर्ण ब्लॅकआउट्स असायचा इंडियामध्ये, नो लाईट्स, कोणीही कोणाच्या घरात लाईट्स लावायचे नाही. म्हणजे छोटे दिवे, त्याचा प्रकाश पण दरवाजाच्या बाहेर येता कामा नये किंवा खिडकीच्या बाहेर येता कामा नये. अचानक एक दिवस तर मी बघितलं की संध्याकाळी 7:30च्या दरम्यान बंबार्टमेंट्स व्हायला लागला. आम्हाला बंबार्टमेंट म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. त्यावेळेला आकाशात एक प्रकारच्या अशा आगीच्या ज्वाला जशा निघतात तशा ॲक्च्युली ते त्याच्या
पाकिस्तानचा ना फायटर त्यावेळी आलो होतं बॉम्बेला त्यावेळी ते सायरन वाजलं होतं आणि लोकांना ते कारण लोकल ट्रेन पण बंद होत्या. लोकल ट्रेन असतील तर लाईट नव्हत्या, घरामध्ये लाईट ऑफ करायचा होता. आणि आम्ही पण 3 डिसेंबर to 17 डिसेंबर लाईट काय असते ते आम्हाला माहीत नाही. म्हणजे 17 डिसेंबरच्या पहिल्यांदाच बघितली लाईट. त्याच्यामुळे आम्ही ते 14 दिवस एकदम डार्कमध्येच काढले. म्हणजे मुंबईमध्ये इंडियामध्ये राहून आम्ही तो पाहत होतो की बिकट परिस्थिती काय होते आणि युद्ध चालू झाल्यानंतर सिच्युएशन कसं चेंज होतं आणि आपल्या जनतेला पण त्याचा म्हणजे कसा त्रास सहन करावा लागतो. तुम्ही तर युद्धावर होता आणि युद्ध प्रत्यक्ष लढत होता आणि त्यावेळीचं तर ते कणखर होतं. म्हणजे खरंच सांगते की वाखाणण्यासारखं आणि तुमचं शौर्य जे आहे ना ते अत्यंत म्हणजे तिथे काही आमचे शब्दही अपुरे पडतील. कारण देशाचं रक्षण तुम्ही करताय, जनतेला काही कल्पना नसते की जग कसं चाललंय किंवा युद्धावर जे लोक आहेत जे शहीद होतात किंवा तिथे जे अहोरात्र आपलं एनर्जी वेस्ट करतात. म्हणजे घरदार सगळं भान सोडून त्याला तिथे रक्षण करावं लागतं देशाचं आणि त्याच्यासाठी तर खरंच महान सॅल्यूट्स आहे. आणि ते मी 1971चं पाहिलेलं आहे आणि मला चांगलं आठवतंय. दॅट टाइम म्हणजे मी 8वीला होते शाळेमध्ये, पण शाळेतनं आम्हाला कसं पळावं लागायचं, कसं रस्त्याला माणसं नसायची, कसं धावत घरी यावं लागायचं, हे 1971चं मला चांगलं आठवतंय. हे खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. मला एक क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा 1965चं वॉर जेव्हा फाईट केलेलं तेव्हा तुम्ही आय थिंक 20 इयर्सचे बेअरली असाल किंवा टीनेजर असाल. 1965 मध्ये आम्ही 23 इयर्सचा होतो. 23 राईट. तर इतक्या यंग एज मध्ये तुम्हाला असं भीती नाही वाटली किंवा असं सेकंड थॉट ना आलं तुमच्या माइंडमध्ये? कारण आय थिंक तुम्ही सांगितलेलं की तुमचं लग्न ऑलमोस्ट लाईक सेम ड्युरेशन मध्ये आसपास झालेलं असं काहीतरी, राईट? 1969ला झालं होतं. 65चा वार संपला होता त्यावेळी. संपलं होतं, आम्हाला सुट्टी मिळाली होती आणि त्यावेळी 8 मे 1969ला आमचं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पण आमचं लग्नानंतर फर्स्ट वार मिळाला आम्हाला 71चा वार मिळाला. मग तुम्हाला असं म्हणजे भीती नाही वाटली? म्हणजे तुमच्या माइंडमध्ये काय चालत होतं जेव्हा वॉर ऍक्च्युली चालू झाली? 65 मध्ये तर काय वाटलं नाही, कारण की आम्ही एकटाच होतो ना. म्हणजे फक्त पेरेंट्स होते, भाऊ होते. आणि पण 71 मध्ये जरा भीती वाटत होती. अरे काय झालं तर उद्या काय आहे. मला माहीत होतं आमची गव्हर्नमेंट आहे ना, असं काय झालं तर ते नेक्स्ट ऑफ किनला म्हणजे खास कर वाईफला ते पूर्ण त्यांना फायनान्शियली सपोर्ट करतात. त्यांना कुठल्याच म्हणजे कशासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागत नाही. बरोबर. तुमचं जी सर्व्हिस झाली त्याच्यामधनं अजून तुम्ही काय सांगू शकाल की जी मिलिटरी सर्व्हिस तुमची झाली त्याच्यामधनं अजून काही अनुभव शेअर करता येतील का आपल्या ऑडियन्ससाठी? नाही, ऑडियन्ससाठी मी सगळ्यांना असं सांगेन की समजा एका फॅमिलीमध्ये जर 3 मुलं असतील, 2 मुलं असतील, एकाने तरी डिफेन्समध्ये जायला पाहिजे. आर्मी असून दे, नेव्ही असून दे, एअरफोर्स असून दे. कारण काय ते एक तरी कोणी माणूस देशासाठी गेला पाहिजे. देशासाठी त्याने आपलं बलिदान. प्रत्येकजण असं म्हणजे ना आता बाहेरमध्ये प्रायव्हेटमध्ये भरपूर पगार मिळतो, सगळं ठीक आहे, पण तरी पण देशासाठी जाणं एक फार मोठे हे आहे. तर मी सगळ्यांना म्हणजे आता जी तरुण मुलं आहेत जे आता शिकलेली आहे आणि त्यांना म्हणतो तुम्ही ॲज ए ऑफिसर नाही तर ॲज ए सोल्जर तुम्ही आर्मीमध्ये जा आणि आर्मीमध्ये करिअर का. आर्मीचं करिअर फार चांगलं आहे आणि सिक्युरिटी फार चांगली आहे. म्हणजे इन केस एनिथिंग काही घडलं तर ते मग गव्हर्मेंट पूर्ण आपल्याला आमच्या फॅमिलीला हे करते शेवटपर्यंत. त्यांना मेडिकल ट्रीटमेंट, त्यांना कॅन्टीन फॅसिलिटीज सगळं अवेलेबल असतं. फक्त ते तिथून जाऊन त्यांना हे करा असं नाही, त्यांना वाऱ्यावर सोडत नाही गव्हर्मेंट. त्याच्यामुळे मी सगळ्या असं तरुण मुलांना सांगेन की गव्हर्मेंटमध्ये जा, डिफेन्समध्ये जा, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स कुठल्या तरी एका फील्डमध्ये, आणि तुम्ही देशासाठी तुम्ही हे करा, देशासाठी तुम्ही आपलं बलिदान द्या म्हणून. सर ॲक्च्युली मला एक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या 16 इयर्सच्या आर्मी सर्व्हिसमध्ये तुम्ही मल्टिपल टाइम जम्मू काश्मीरमध्ये तुमचं पोस्टिंग झालेलं, करेक्ट? आणि तुमचं
खूप वेळा सर्व्हिस झाली, तर जम्मू काश्मीरमध्ये आधीची सिच्युएशन, स्पेशली काश्मीरमध्ये आधीची सिच्युएशन आणि आताची जी करंट सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? कारण आता तरी आपण बघतो की म्हणजे आता ठीक आहे, पण काही वर्षाआधी खूप जास्त टेररिस्ट अटॅक व्हायचे आणि किलिंग्स व्हायचे, रायट्स व्हायचे. तर तुम्ही जेव्हा तिथे पोस्टिंग होती तुमचं एक्सपिरियन्स कसं होतं आणि त्या एक्सपिरियन्स मधनं आम्हाला म्हणजे एखादी स्टोरी सांगाल का तुमच्या जम्मू पोस्टिंगची? नाही, 1971 मध्ये जे आता सिच्युएशन आहे तसं नव्हतं. 1971 मध्ये त्याच्यानंतर पण माझ्या मिसेसला घेऊन मी तिकडे गेलो होतो, पठाणकोटला राहिलो होतो. त्याच्यानंतर आम्ही काश्मीरमध्ये फिरायला गेलो. पण असं काही घाबरण्यासारखं नव्हतं, म्हणजे तेवढं सिच्युएशन वर्स्ट झालं नव्हतं. पण 1970च्या नंतर हळूहळू सिच्युएशन वर्स्ट होऊन गेलं आणि त्याच्यानंतर आणि आता सिच्युएशन असं आहे, आता तिथे प्रत्येक 15-20 फुटावर आर्मीचे लोक बंदूक घेऊन उभे आहेत. म्हणजे एवढी आता सिच्युएशन आहे. म्हणजे पहिल्यांदा असं नाही, कुठे आम्ही हाऊसबोटमध्ये राहिलो, हाऊसबोटवाले ते मुस्लिम होते, आम्हाला चांगलं ट्रीटमेंट दिलं, चांगलं आम्हाला वागवलं, असं रिस्पेक्टने हे केलं, म्हणजे बिंदास जात होते लोक आणि बिंदास फिरत होते. पण आता काश्मीरला जायला लोक जरा जायचं, अरे बापरे काश्मीरला जायला. पण आता 2 वर्षापूर्वी माझी मुलगी जाऊन आली, त्याने बघितलं काही प्रॉब्लेम नाही. आता प्रत्येक ठिकाणी आर्मीचे लोक विथ रायफल उभे असतात, त्याच्यामुळे जाऊ शकतो. पण 71 मध्ये आणि आता याच्यामध्ये हा फरक पडला. त्यावेळी आर्मी रस्त्यावर उभी नव्हती, आता रस्त्यावर आर्मी उभी आहे विथ रायफल, तो सेफगार्ड टुरिस्ट. मम्मी पण ऍक्च्युली काश्मीरला गेली होती 10 ते काहीतरी 20 वर्षाआधी. तर मम्मी तुला कसं वाटलं? मी जेव्हा 2000ला गेले होते, एकदा 98ला गेले, एकूण मी 3 वेळा काश्मीरला गेले. 1987ला गेले, नंतर मी 98ला गेले आणि 2000ला गेले. पण ज्या वेळेला 3 वेळा गेले ना त्यावेळेची परिस्थिती अत्यंत, मी बघितली पहिल्या वेळेला गेले तर मला ती एकदम भयानक वाटली आणि म्हणजे थोडंसं भीतीदायक होती की सगळे सोल्जर शेतामध्ये उभे होते, कोणी एवढ्या जंगलमध्ये उभे होते आणि लांब लांब होते, म्हणजे नोबडीज कॅन हेल्प. म्हणजे त्यांना काही झालं, चक्कर आली, पडली तर त्यांना बघणारं पण कोणी नव्हतं आणि ते एवढे असे जंगलमध्ये उभे होते, बॉर्डर सिक्युरिटी, बॉर्डर फोर्स. त्यावेळेला इतकं शहारे आणण्यासारखे होते की त्यांना बघून एवढं म्हणजे असं वाटत होतं, परमेश्वरा अरे कितीही आपल्या देशाचं संरक्षणासाठी अहोरात्र, नाही ऊन पाऊस कशाची तमा बाळगत नव्हते. थंडी होती, मी 2दा गेले तेव्हा आईस फॉलिंग होत होतं आणि त्या एवढ्या आईस फॉलिंगमध्ये ते बिचारे देशाच्या रक्षणासाठी उभे होते. आणि हा प्रत्यक्ष प्रसंग मी माझ्या डोळ्याने 3 वेळा पाहिले. आता जेव्हा गेले तेव्हा आता सिच्युएशन थोडी चांगली आहे म्हणजे, पण तरी पण म्हणजे भयानक आहे. म्हणजे कसं बिचारे एकटे आपलं घरदार सोडून जातात आणि कसं आपल्या देशाचं रक्षण करतात, तर ते खरंच वाखाणण्यासारखे. आणि म्हणजे त्यांना किती शतशः म्हणजे आम्ही प्रणाम आहे आणि त्यांचे शतशः आम्ही ऋणी आहोत, कारण ते आपल्या जगाच्या रक्षणासाठी आपलं अहोरात्र बलिदान देतात आहे आणि रक्षण करतात आपल्या घरदार सोडून. नाही, ते आता पण ते आपलं लाईफ सॅक्रिफाईस करतात. आता ते बघत नाही की 24 तास ड्युटी लावली तरी युनिफॉर्म, तो बूट घालून, ते कॅप घालून ते तिथे राहणार. एका शब्दाने विचारणार नाही की मी दमलो, मी थकलो, की मला बरं नाही वाटत, काय नाही. ते त्यावेळी ते एक प्रकारचं ना ते अंगात ते हेच येतं, युनिफॉर्म घातला की सगळं विसरायला होतं. आपली फॅमिली, आपलं घर, आपलं गाव सगळं विसरायला होतं त्यावेळी. तुम्ही एक अजून म्हणजे कुठली एक स्टोरी आम्हाला सांगाल तुमच्या पूर्ण मिलिटरी मध्ये जे पण तुमचा टाइम गेला त्याच्यामधनं एक स्टोरी जे की तुम्ही कधीच विसरू नाही शकत, अशी तुम्ही प्लीज सगळ्यांना एक स्टोरी सांगा ना. त्यावेळी ते आम्ही 1971 मध्ये ज्यावेळी मूव करत होतो ना, त्यावेळी आम्ही दिवसाचे ते रेकी करून यायचे, कारण रात्री लाईटला लावू शकत नाही. त्यावेळी पुरं कानवाय असायचे. पहिल्यांदा ते ऑफिसर असायचे, त्याच्यानंतर आमचे ते सोल्जर असायचे, त्याच्यानंतर ऑफिस स्टाफ असायचा. ऑफिस स्टाफला ते जास्त सिक्युरिटी द्यायचे, कारण सगळे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आमच्याबरोबर होते. आणि ते एक स्टोरी मी अजिबात विसरू शकत नाही. ज्यावेळी ते आम्ही मूव केलं, रात्रीच्या वेळी आम्हाला सांगितलं की ते तुम्ही
आज इथे राहायचं आणि उद्या सकाळी 6ला उठून तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल, चहा मिळेल आणि मूव करायचं. ते आम्ही रात्री तिथेच ते काळोखात सगळं थोडं साफसफाई केली सोल्जर लोकांनी आणि आम्हाला तिकडे आम्ही झोपलो. आणि सकाळी उठून बघतो तर तिथे जे पाकिस्तानी सोल्जर जे गाडले गेले होते तिथेच आम्ही त्यांच्या बाजूलाच आम्ही रात्रभर झोपलो. कोणाचे हात दिसत होते, कोणाचे पाय दिसत होते. म्हणजे हा प्रसंग मी केव्हाच विसरणार नाही, आम्ही कोणाच विसरणार नाही. सकाळी बघतो तर त्या पाकिस्तान लोकांचं ते पाकिस्तानी सोल्जर होते, ते आमच्या इंडियाचं कोण नव्हतं. ते दिसत होते त्यांच्या ते हातावरून पायावरून ते सगळे पठाण लोक जसे मोठे मोठे असे. तर त्याच्यामुळे तो प्रसंग मी केव्हाच विसरणार नाही. म्हणजे आम्ही त्या प्रेत गाडली गेली होती तिथेच आम्ही संबंध रात्रभर झोपलो होतो. हा प्रसंग मी केव्हाच विसरणार नाही. आता ही स्टोरी जी आहे ना, हे एक्सपिरियन्स स्टोरी म्हणजे एक्सपिरियन्स आमच्या लाईफमध्ये घडलेली घटना आहे. त्याच्यामुळे आम्ही नाही आता ते म्हणजे इथे आपल्याला आता कुठे कोणाच्या डेड बॉडीवर जातेवेळी पण आम्ही 10 वेळा विचार करतो. पण त्यावेळी आम्हाला काही नाही वाटलं की असं आम्ही 3-4 मला वाटतं 5-6 डेड बॉडी खाली पुरल्या आहेत आणि आम्ही तिथेच त्याच्या बाजूला त्यांच्यावरच झोपलो आहे संबंध रात्र. ह्या आम्ही एक्सपिरियन्स केव्हाच नाही. आणि कोणाच्या भीती नाही वाटली. अरे बापरे, मी झोपलो होतो त्याच्या उशीच्या मागे असं एवढा मोठा हात होता. सकाळी उठून बघतो तो एवढा मोठा हात, अरे बापरे. पण तर बघितलं काय तर डेड बॉडी होती आतमध्ये. त्याच्यामुळे असं लाईफमधून आम्ही सगळं हे केलं आहे. आणि दुसरं एक सांगायचं होतं, मी ज्यावेळी रिटायर झालो त्यावेळी आर्मीमध्ये गुड, व्हेरी गुड, एक्सलंट हे 3 ग्रेड मिळतात. आणि 4थं ग्रेड मिळतं एक्झाम्पलरी. ते म्हणजे मला एक्झाम्पलरी ग्रेड मिळालं आहे. गुड पण नाही, व्हेरी गुड पण नाही, एक्सलंट नाही, एक्झाम्पलरी. आणि त्या एक्झाम्पलरी ग्रेडमुळे मला ताबडतोब गव्हर्मेंट जॉब पण मला पटकन मिळालं. ते आर्मीचं सर्टिफिकेट बघतात तुम्हाला काय येतेवेळी तुम्हाला काय ग्रेड मिळालं आहे, गुड मिळालं आहे, व्हेरी गुड मिळालं आहे की आणखी काय एक्सलंट मिळालं आहे. तर माझं होतं एक्झाम्पलरी. म्हणजे इट इज टू गिव्ह एक्झाम्पल. दुसरं नाही एक्झाम्पल नाही, एक्झाम्पलरी. ते एक्झाम्पलरी सर्टिफिकेट मला मिळालं आहे आणि ते मला उपयोगात आलं पुन्हा गव्हर्नमेंट जॉबसाठी. आता म्हणजे आजच्या जमान्यामध्ये आपल्याकडे फोन्स आहेत, टेलिफोन्स आहेत, ज्याच्याने आपण मेसेजेस वगैरे करू शकतो. पण तुम्ही त्या टाइमला कसे मेसेजेस करायचात फॅमिलीला, आणि प्लस वॉर झोन मध्ये असताना पण तुम्ही कसे कॉन्टॅक्ट करायचा दुसऱ्या ट्रूपशी किंवा तुमच्या जे पण हेड आहे गव्हर्नमेंटची वगैरे, ते कसं कम्युनिकेशन कसं व्हायचं? असंच काहीच नव्हतं. त्यावेळी मोड ऑफ कम्युनिकेशन काही नव्हतं. फक्त ते एक लेटर लिहायचं तेवढंच होतं. ते लेटर आपण एक लिहायचं, त्याच्या फक्त आपण एवढंच लिहू शकतो की मी इथे सुखी आहे, बाकी काही नाही. मी कुठे आहे, कुठल्या फील्डमध्ये आहे, आसाममध्ये आहे की जलंधरमध्ये आहे की कुठे आहे, काही नाही. फक्त ते ॲड्रेस द्यायचा की माझं नाव आणि तर माझं फील्ड म्हणजे समज हवालदार सुरेश पाटकर 167 फील्ड रेजिमेंट, केअर ऑफ 56 APO. केअर ऑफ 56 APO म्हटलं की ते लेटर बरोबर 3ऱ्या दिवशी माझ्या हातात पडणार. म्हणजे एवढं त्यांचं स्मार्ट होतं. त्यावेळी मोबाईल नव्हते, फोन नव्हतं, काहीच नव्हतं. पण ते आम्हाला इन्फॉर्मेशन बरोबर आम्हाला मिळत होती की असंच आहे. पण आम्ही घरी कोणाला माहीत नव्हतं आम्ही काश्मीरमध्ये आहोत की आम्ही कुठे आहोत काय, ते आम्हाला सांगा. कारण केव्हा लेटर चेक व्हायची. त्याच्यात सांगितलं तुम्ही टाकलेलं लेटर ते 100 लेटरमध्ये 20 लेटर चेक होणार तुमची, तुम्ही घरी काय काय लिहिलं आहे ते. त्याच्यामुळे ते कोण लिहू शकत नाही. समजा त्या 20 लेटरमध्ये आपलं एखादं लेटर असेल की मी इकडे मला त्रास होतो आहे, मला इथे जेवण मिळत नाही आहे, म्हणजे ते आमच्या फॅमिलीला सांगायचं नाही आम्ही तिकडे कसे आहोत. फक्त एवढं सांगायचं आम्ही सुखी आहे आणि तुमच्या घरातल्या लोकांची चौकशी करायची. त्याच्यामुळे ते कोणी घाबरून लिहत नव्हतं. समजा ते लेटर आमचंच लेटर उघडलं गेलं आणि सांगितलं तर मला त्रास होतो आहे लढायचा, मला हा प्रॉब्लेम आहे, जिथे मला जेवण मिळत नाही, ते आम्हाला ते तसं इन्स्ट्रक्शन होतं, तेवढंच सांगायचं. आणि घरची माणसं लेटर पाठवायचे, माझं नाव, माझं युनिट आणि केअर ऑफ 56 APO. केअर ऑफ 56 APO तिने माझ्या मिसेसने लेटर टाकलं की 3ऱ्या दिवशी माझ्या हातात लेटर असायचं. म्हणजे एवढं ते स्मार्ट होतं. एवढी लाखो लेटर यायची.
ती कशी काय डिस्ट्रीब्यूट करत होती देवाला माहीत, कसं काय तेवढी सिस्टम होती. ते लेटर बरोबर तिकडे पोचणार ते. आणि एखादं लेटर जर चुकून ॲड्रेस चुकून गेला की असंच आहे, ते लेटर पुन्हा त्या फॅमिलीला घरी जायचं. ते लेटर तुम्ही ॲड्रेस चुकून टाकला, 167 फीट टाकायचं, तुम्ही ॲड्रेसच नाही टाकला, केअर ऑफ 56 टाकलं तर नाही जाणं. ते सोल्जरचं नाव आणि ते त्याचं युनिट इज इम्पॉर्टंट. युनिट जरुरी होत्या. जसं आमचं 167 फील्ड रेजिमेंट होतं, ते आलं की लेटर यायचं. पीस एरियामध्ये तसं नाही. पीस एरियामध्ये तुम्ही टाका हैदराबाद आहे काय आहे ॲड्रेस, पण फील्ड एरियामध्ये 56 APO 1999 APO 56 APO इकडे जम्मू काश्मीर 19 आसाम त्या म्हणजे ते लेटर डिस्ट्रीब्यूट व्हायची. मग आसाम साईडला इकडे जम्मू अँड काश्मीरची, पण लेटर तिसऱ्या दिवशी हातात यायचं. त्याच्यामुळे घरच्या लोकांचं त्यांचं सगळं कसं चाललं आहे आम्हाला 3च दिवस लागायचे. पण आता सगळं झालं, आता म्हणजे कम्युनिकेशन फास्ट झालं आहे. आर्मीमध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, ते सगळं आता भरपूर फास्ट आता ते सगळं ते समजतं काय घरात काय चाललंय ते त्या दिवशी. मग जेव्हा वॉर होती, वॉर सिच्युएशन मध्ये कसं कम्युनिकेशन व्हायचं? कारण तुम्हाला एव्हरी डे जसं तुम्ही सांगितलेलं की ट्रूप्सची पोझिशनिंग चेंज होते, करेक्ट? तर मग एनिमीचं पण ट्रूपची पोझिशन काय आहे ते पण कळलं पाहिजे, नाही तर तुम्हाला पण मे बी डेंजर होतं की नसतं कळलं तर. असे सगळे जे सिक्रेटिव्ह इन्फॉर्मेशन होते तर ते कसे पास व्हायचे तुम्हाला एव्हरी डे? त्याचं अपडेट कसं मिळायचं? अपडेट आम्हाला काहीच मिळत नव्हतं. अपडेट म्हणजे आम्हाला आमच्या फॅमिलीबद्दल अपडेट मिळत नव्हतं, फॅमिलीला आमचं अपडेट काय मिळत नव्हते. माझ्या मिसेसला माहीत नव्हतं मी कुठे आहे ते. 71 तिला शेवटपर्यंत माहीत नव्हतं मी कुठे आसाममध्ये आहे, कारण ते आम्ही म्हणजे आम्हाला सांगायचे ऑर्डरच नव्हते. तुम्ही बॉर्डरवर आहात काय कुठे आहात, तुम्ही आता जैसलमेरला आहात कुठे आहात, ते सांगायची ऑर्डरच नव्हती आणि आम्ही ते सांगत नव्हतो. आणि फॅमिलीच्या लोकांना आम्हाला मी त्याला सांगितलं होतं ते विचारायचं नाही तुम्ही कुठे आहात म्हणून, आणि ते ऑलरेडी तुम्ही फक्त घरचं सांगा मी ओके आहे म्हणून, काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही पण सांगतो आम्ही ओके आहेत, पण आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला फक्त शंकरपाळ्याच मिळतात, एक बॉटल पाणी मिळते, ते काही आता आम्ही सांगू शकतो आणि आम्ही आता फ्री झालो, त्यावेळी सांगू शकत नव्हतं. त्याच्यामुळे ते आम्ही असं सगळे लाईफ असं हे केलं आणि सगळं व्यवस्थित हे झालं. आणि असं आहे जे मरण ते कुठे येऊ शकतं. ते आता दोन वार बघितली आणि फायटर आमचं हिंदुस्थान पाकिस्तानचं 2 फायटरचं टक्कर आम्ही आमच्यासमोर बघितली. दोन्ही फायटर जळतेवेळी पडतेवेळी आम्ही बघितले. पण म्हणजे तो एक एक्सपिरियन्स माझ्या पूर्ण लक्षात राहील की इंडियन फायटर आणि दोन्ही फायटरचे टक्कर झाली, दोन्ही फायटर गेले, ते जळतच खाली आलं आणि आमच्या समोरची गोष्ट आहे. तो एक्सपिरियन्स. आणि आम्ही ते डेड बॉडीच्या वर झोपलो होतो, हा एक एक्सपिरियन्स. हे 2 एक्सपिरियन्स नाही विसरू शकणार केव्हाच मी. सर, तुम्ही म्हणालात की आसाम वार पण म्हणजे आसामच्या बॉर्डरवर तुम्ही होता आणि मी आसामचा प्रवास केलेला आहे. आणि आसाममध्ये मी ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला गुवाहाटी ट्रेनने गेले, तो 5 दिवसाचा ट्रेनचा प्रवास होता. पण आसाममध्ये गेल्यानंतर तो जो प्रांत आहे तो घनदाट अरण्य आहे, सगळी जंगल्स आहेत आणि बांगलादेश बॉर्डर आहे तिथे. आणि तिकडे मी बघितलं त्यावेळेला त्यांचं बोडो आंदोलन चालू होतं आणि ते बोडो आंदोलन अद्यापपर्यंत चालू आहेच तिथे. आणि तिथली जी सिक्युरिटी होती, तिथले जे सैनिक होते ते प्रत्येक 1-1 किलोमीटर अंतरावर प्रत्येक बसची झडती घेत असायचे. आणि ती बसची झडती घेताना प्रत्येकानं म्हणजे जेंट्स असेल तर त्यांचं पूर्ण हात वर करून त्यांचे सगळे किसे, पॅन्टचे किसे वगैरे सगळे चेक करत होते. त्याच्यामध्ये असं झालं की म्हणजे तिथे जर ही परिस्थिती आहे तर तुम्ही तर अक्षरशः युद्धावर असताना काय परिस्थिती असेल हे तर म्हणजे विचार करण्यापेक्षाही डोक्याला जास्त असं वाटतं की तुम्ही कसं देशाचं संरक्षण केलं आणि कसं युद्धावर केलं. आणि आम्ही गेलो त्यावेळेला कसं झालं की माझी सासूबाई होती, आता 9वारी साडी नेसायच्या आणि त्या बसमध्ये आम्ही असं म्हणजे जेव्हा झडती घ्यायला आले तेव्हा माझ्या सासूबाई तेवढ्या मराठीत बोलत होत्या माझ्याशी. त्यामुळे 2 जे तिथे सैनिक होते आम्हाला जे बसमध्ये चढले त्याच्यात त्यांना वाटलं की ते ह्या मुंबईवाले आहेत म्हणून. आणि मग त्यांनी त्यांच्यात कन्व्होकेशन आसामी लँग्वेजमध्ये सांगितलं, अरे इनको छोड़ दो ये तो मुंबईवाला आहे. मग त्यांनी सांगितलं हो जा. आणि ते मुंबईवालेच होते आणि मराठी होते.
आणि खरंच की म्हणजे जर आम्हाला एवढा त्रास झाला तिथल्या राहणाऱ्या लोकांना तर त्याच्यापेक्षाही जास्त दबाव आहे आसामीज लोकांना. आणि लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, लँग्वेज कळत नाही, ते आसामीशिवाय दुसरं काही बोलत नाही. आता थोडं बहुत ते इंग्लिश मराठी आणि हिंदी म्हणजे त्यांना कळतंय. पण तुमची जी सर्व्हिस आहे किंवा तुम्ही ते देशाचं रक्षणासाठी तिकडे जे गेलात ते अत्यंत भूषणास्पद आहे. गव्हर्नमेंटने आमची पुरेपूर काळजी घेतली. रिटायर झाल्यानंतर असं नाही, सगळं अगदी व्यवस्थित आहे. आमची रेग्युलर पेन्शन पेमेंट करणं किंवा काय असणं ते सगळं व्यवस्थित आहे. असं नाही की अरे उगाच गव्हर्नमेंट उगाच डिफेन्स सर्व्हिस केली आता काय आहे मला माझ्याकडे काहीच नाही, तसं काही नाही. त्यांनी व्यवस्थित केलं. आता आम्हाला फॅसिलिटीज सगळं आहे, कॅन्टीन फॅसिलिटी आहे, हॉस्पिटल फॅसिलिटी सगळं आहे. पण हॉस्पिटल जरा लांब आहे त्याच्यामुळे कुलाब्याला वगैरे जायला जरा प्रॉब्लेम होतो. पण फ्री ट्रीटमेंट मिळू शकते आम्हाला, पण तिथे वारंवार जावं लागतं. पण त्याच्यामुळे म्हणजे थँकफुल टू गव्हर्नमेंटने आम्हाला व्यवस्थित हे केलेलं आहे. असं ह्याच्यावर नाही सोडलं. ठीक आहे आता आर्मी सर्व्हिस केली तुम्ही आता घरी जा, आता तुम्हाला बघा आता आम्हाला 20,000 रुपये पेन्शन देतो, त्याच्यात राहा. चांगली पेन्शन देतात आणि चांगले आम्हाला रिस्पेक्ट. आता मी ह्याच्यामध्ये जातो बँकेमध्ये पेन्शन घ्यायला, तिथे पण मला रिस्पेक्ट. अरे तुम्ही डिफेन्सचे आहेत ना, या पहिल्यांदा पेन्शन घ्या असं सांगतात ते. म्हणजे तिथे पण बँकेमध्ये पण आम्हाला रिस्पेक्ट देतात डिफेन्स पर्सनल म्हटल्यानंतर. त्यामुळे मी सगळ्यांना तरुण मुलांना सांगेन आर्मीमध्ये जा, आर्मीचा लाईफ फार चांगला आहे. असं नाही तिथे गेल्यानंतर आपल्याला डेथच होईल असं नाही आहे, फार चांगलं. आणि इनकेस डेथ झाली तर गव्हर्नमेंट पूर्ण सपोर्ट करते फॅमिली. आता तुम्ही युवा पिढीला किंवा कसं मार्गदर्शन करू शकता, मोटिवेट कसं करू शकता, आणि पुन्हा तुम्ही जरा ते तुमच्या ह्याच्यात सांगा की कसं तुमचे काही अनुभव थोडेसे असतील ते अजून तुम्ही तुमच्या भाषेत निवेदन करा. मी माझी मेडल दाखवू का? सरांनी सांगितलेलं त्यांना 5 मेडल मिळाले आहेत, 2 वॉरसाठी, 1 आणि बाकी 3 त्यांच्या सर्व्हिससाठी. तर आम्हाला सर तुम्ही तुमच्या मेडल्स बद्दल सांगाल का? 5 मेडल मिळाले. एक 1965 वॉर, 1971 वॉर, नंतर 18 इयर्स गुड सर्व्हिस मेडल, आणखी 2 आसाममध्ये होतं ते 1 मेडल, आणि आणखी 1 मेडल मला मिळालं आहे ते राजस्थानच्या एरियामध्ये. म्हणजे जे त्या मेडलवर आमचं नाव आणि रँक आहे, असं नाही खाली ते नाव आहे त्याच्यावर, ते आतमध्ये आहे ते असं मेडल मी कोणाचं मेडल घेऊन दाखवू शकतो ना, पण त्या मेडलच्या खाली माझं नाव आहे हवेलदार सुरेश पाटकर, नायक सुरेश पाटकर. आणि ते मेडल मी आमच्या जावयाने ते हे करून ठेवलं आहे आता ते. तर मी तरुण पिढींना हेच सांगेन की आर्मीमध्ये जॉईन ना, डिफेन्समध्ये आर्मी, एव्ही, एअरफोर्स आणि नेव्ही, एअरफोर्स, आर्मी. तर करिअर फार बेटर आहे तिथे. आणि तिथे एक सोल्जर भरती झालेला आमच्या युनिटचा एक सोल्जर भरती झाला होता, आणि त्याच्यानंतर तो ऑफिसर झाला, आणि लेफ्टनंट कर्नल म्हणून रिटायर झालेला पण एक सोल्जर भरती झालेला. आता लेफ्टनंट कर्नल म्हणून म्हणजे एक युनिटचा मुख्य असतो, एवढ्या मोठ्या पोस्टवरून सोल्जर भरती झालेला पण तो असं. त्याच्यामुळे तिकडे फॅसिलिटी भरपूर आहे. स्पोर्ट्सवाल्यांना जे स्पोर्ट्स खेळतात त्यांना सगळं फ्री असतं सगळं. म्हणजे तुम्ही फक्त स्पोर्ट्स आहे, त्याच्यामुळे आता ते ऑलिम्पिक चालू आहेत, बरीचशी जी मुलं आहेत ते डिफेन्समधली आहेत मुलं. धीरज चोप्रा डिफेन्स आहे. ते सगळे डिफेन्स. त्यामुळे स्पोर्ट्सवाल्यांना भरपूर तिथे मान आहे. व्हॉलीबॉल, त्यानंतर बाकी दुसरे हॉकी. त्याच्यामुळे त्यांना खेळाची आवड आहे, तर त्यांनी जरूर तिकडे आर्मीमध्ये जावं. त्यांना ते पुढे करिअर करायला फार चांगलं आहे. मग ते पुढला ज्यावेळी ऑलिम्पिक्स असतात त्यावेळी त्यांना ते रेकमेंड करतात, आणि त्यांना बरंचसं माप असतं, रेग्युलर ट्रेनिंग वगैरे मास. त्यांनी फक्त आपलं ट्रेनिंग करायचं, खेळायचं, हे करायचं, डाईट वगैरे हे सगळं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की आर्मीमध्ये जॉईन व्हा, देशाची सेवा करा, आणि सगळं तुम्ही तुमच्या देशाचं, तुमच्या कुटुंबाचं तुम्ही नाव मोठं करा. आणि तुम्ही आपला बहुमूल्य वेळ देऊन माझ्या पॉडकास्टवर आलात आणि अत्यंत सुंदर म्हणजे तुम्ही निवेदन केलं, आणि जे काही सांगितलं ते म्हणजे भूषणास्पद आहे आणि गौरवास्पद आहे. आणि खरंच की तुम्ही आलात त्याच्याबद्दल मी शतशः आपली आभारी आहे, आणि थँक्यू. आणि परमेश्वर आपणाला सर्व सुख देऊ.
आरोग्यम धनसंपदा, आरोग्य ही सगळ्यात मोठी धनसंपदा आहे. ते तुमचं आरोग्य सुंदर राहो आणि उर्वरित आयुष्य पण तुमचं सुखकारक आनंदमय जावं हीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्ते. सो थँक्यू पाटकर सर, तुम्ही आम्हाला जॉईन केलं आणि तुमची इतकं इनक्रेडिबल जर्नी आम्हाला सांगितली. आय एम शुअर म्हणजे या जर्नीमध्ये खूप काय काय झालेलं आहे आणि खूप अजून स्टोरीज आहेत. तर मी ऑडियन्सला सांगेन की तुम्हाला जर परत एक एपिसोड हवा असेल सरांच्या लाईफवर आणि सरांनी चे एक्सपिरियन्स बद्दल ऐकण्यासाठी, तर आम्हाला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. तर तसं आम्ही पाटकर सरांना डेफिनेटली सांगू की परत आपल्याला जॉईन करायला. आणि तुम्हाला जर अजून काय आमच्याकडनं नवीन कॉन्टेंट किंवा एपिसोड हवा असेल तर ते पण कॉमेंटमध्ये सांगा, आपण नक्कीच प्लॅन करू ते. लास्टली प्लीज डू कमेंट, शेअर, सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि आपण भेटू नेक्स्ट टाइम. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.